मागील भागात आपण पाहिलं फर्स्ट इयरचा रिझल्ट लागला होता. राघव कॉलेजमधून पहिला आला होता तर वीरेन सगळ्या विषयात नापास झाला होता. वीरेन नापास झाल्यामुळं त्याला एटी सुद्धा मिळाली नव्हती. मानसी आता स्वतः वीरेनचा अभ्यास घ्यायला लागली होती. एक दिवस कॉलेज सुटल्यावर वीरेन मानसीला भेटायला आला होता. आता पाहूया पुढे. हे जीवन सुंदर आहे, भाग 37. मानसी आणि वीरेन कॉलेजच्या बाहेर असलेल्या एका कॅन्टीनमध्ये गेले. वीरेननं 2 कप कॉफी सांगितली आणि तो मानसीच्या खुर्चीजवळ त्याची खुर्ची सरकवून बसला. मानसी पुस्तक उघडून त्याला समजावून सांगत होती. वीरेनचं सगळं लक्ष मात्र मानसीकडं होतं. वीरेन, अरे मी कसं सॉल्व करते ते बघ तरी, मानसी त्याला म्हणाली. तू समोर असली की दुसरीकडं कुठे लक्षच जात नाही, वीरेन म्हणाला. हे बघ, बाकी गोष्टी जिथल्या तिथं ठेवायच्या आणि अभ्यास आधी करायचा. मानसी रजिस्टरवर लिहित बोलत होती. वीरेन हळूच मानसीच्या हाताला हात लावू लागला. मानसीनं त्याचा हात झटकला. राघव दुरूनच हे सगळं बघत होता. खरं तर त्याला वीरेनच्या कानाखाली एक वाजवावी वाटली. त्यानं रागानं आपल्या हाताच्या मुठी आवळल्या आणि तो कॅन्टीनमध्ये गेला. मुद्दामच त्या कॅन्टीनवाल्यासोबत मोठ्यानं बोलू लागला. मानसीला राघवचा आवाज ऐकू येऊ लागला. राघव इथं कसा? वीरेनचा अभ्यास घेता घेता तिनं दचकून वर पाहिलं. राघवचं लक्ष तिच्याकडंच होतं. मानसीनं त्याला हात हलवून हाय केलं. राघव मानसीजवळ गेला. काय, आईस्क्रीम सोडून आता चहाचा धंदा सुरू केला वाटतं? वीरेननं राघवला मुद्दाम खोचक प्रश्न विचारला. हो, काय हरकत आहे? काही लोक जे धंदे करतात त्यापेक्षा चहाचा धंदा बराच नाही का? राघवनं सुद्धा वीरेनला बरोबर सुनावली. काय बोलताय तुम्ही? तुमचं तुम्हाला तरी कळतंय का? मानसीनं दोघांना उद्देशून प्रश्न विचारला. मानसी, येतो मी. नंतर करू अभ्यास. तसाही माझा अभ्यासाचा मूड गेलाय आता. बाय. वीरेन तिथून रागात निघाला. काही कळत नाही या मुलाचं. विचित्र वागतो, मानसी पुटपुटली. तेच तर तुला सांगत असतो नेहमी, राघवही पुटपुटला. काय म्हणालास? मानसी म्हणाली. काही नाही, मी पण निघतो म्हटलं. चल, हॉस्टेलपर्यंत सोडतो तुला. राघव आणि मानसी बोलत बोलत मानसीच्या हॉस्टेलवर पोहोचले. राघव मानसीचा निरोप घेऊन निघाला. आज त्याला जायला उशीर झाला होता. त्यामुळं तो सरळ आईस्क्रीम पार्लरवर गेला. तिथं त्याच्या मालकानं उशीर झाला म्हणून त्याला खडे बोल सुनावले. कधी महत्त्वाचं काम असू शकतं. त्यामुळं मला उशीर झाला की तुम्ही तासानं पैसे कापत जा, म्हणजे तुमचंही नुकसान नको. राघवनं दुकानदारासमोर पर्याय ठेवला. तुझी मेहनत दिसत नाही का मला? तुला आज बघतोय का मी? अरे, बाकीचे वर्कर लोक धाकात राहावेत म्हणून सगळ्यांना एका रांगेत ठेवावं लागतं. तुझ्या कष्टाचा योग्य मोबदला मिळावा म्हणून तुझ्यासाठी एक चांगली ऑफर घेऊन आलोय. माझा एक मित्र आहे, त्याचं नवीनच हॉटेल सुरू झालंय. त्याला संध्याकाळी एक जण हाताखाली हवंय. अकाउंट, बिलिंग वगैरे बघणार.
इथं मिळतो त्यापेक्षा जास्तच पैसा मिळेल तिथं. आणि डिनर संध्याकाळी 7 वाजता सुरू होतं, त्यामुळं तू थोडी सावकाश तयारी करून जाऊ शकशील. कॉलेज वगैरे सगळंच नीट ॲडजस्ट होईल. 4 पैसे हातातही पडतील. दुकानदारानं दिलेली ऑफर राघवला आवडली. त्यानं नवीन कामासाठी त्याचा होकार कळवला. जास्त पैसे मिळतील ते बरंच आहे म्हणा. रजनीचे वर्ग आता वाढत आहेत. तिच्या शिक्षणाला पैसे लागणारच. ते लोक जास्त पैसे देत असतील तर बरंच आहे. माईला स्वयंपाकाचं एखादं घर कमी करायला लावेल. किती दगदग करते ती. आणि कॉलेजमध्येही आज झाला तसा उशीर झाला तरी जॉबचं तेवढं टेन्शन राहणार नाही. या सगळ्यातून वेळ मिळाला तर थोडा अभ्यास देखील नीट होईल. डिग्रीनंतर चांगला जॉब मिळायलाच हवा. राघव स्वतःच्याच विचारात घरी चालला होता. तेवढ्यात एक पावसाची सर आली. राघवनं दोन्ही हात पसरून पावसाची सर अंगावर घेतली आणि डोळे मिटले. त्याला मानसीचा चेहरा अगदी स्पष्ट दिसत होता. तिच्या चेहऱ्यावरचे, केसांवरचे पावसाचे थेंब आणि त्यात तिचे निळे डोळे. माई, तू कितीही समजावून सांगितलं तरी माझं पहिलं प्रेम कसं विसरू ग मी? माझ्या प्रेमाला मैत्रीचं नाव देऊन कसं जगू मी? खरंच मानसीचं प्रेम मिळवण्याइतकी लायकी नाहीये का माझी? तूच सांग माई. तिचे निळेशार डोळे दिसले की स्वतःला कसं रोखायचं त्या सागरात हरवण्यापासून. तिचे लांब लांब काळेभोर केस कसं नाही गुंतायचं त्यात. तिचा गोड मंजूळ आवाज कसा ऐकून न ऐकल्यासारखा करायचा. पावसात भिजू नये म्हणून आपण छत्री घेतो तरी भिजतोच की थोडं तरी. माई, तूच सांग, ह्या प्रेमाच्या पावसात मी न भिजता कसा राहू? स्वतःच्या विचारांच्या द्वंद्वात राघव घरापर्यंत येऊन पोहोचला. राघव पावसात अगदी चिंब भिजला होता. सगळीकडं अंधार होता. वीज गेलेली होती. राघव तसाच घरात आला. माईनं औषधाच्या बाटलीत कापडाची वात आणि रॉकेल टाकून चिमणी लावली होती. अरे दादू, किती भिजलास? रजनी त्याला पाहून म्हणाली. अरे पाऊस चालू होता तर थांबायचं ना कुठेतरी? पटकन कपडे बदलून घे. माई बोलत होत्या पण राघवचं लक्षच नव्हतं. दादू, कुठं हरवलास? रजनीनं त्याला खांद्याला हलवून विचारलं. आज कॉलेजमध्येच उशीर झाला म्हणून मग तिकडूनच कामावर गेलो. माई, मला असा उशीर झाला ना तर वाट बघत जाऊ नको. मी सगळं आटोपून घरी येत जाईल. राघव केस पुसत म्हणाला. बरं, असं सांगितलं की काळजी वाटत नाही, माई म्हणाल्या. ही लाईट कधी येईल काय माहीत. दादू, तुझ्यासाठी एक सरप्राईज आहे बरं, रजनी म्हणाली. त्याला लाईट कशाला लागते? दाखव की, चिमणीच्या प्रकाशात दिसेल ना, राघव म्हणाला. घरात असतं तर लगेच दाखवलं असतं ना. बाहेर आहे आणि हवा बघ किती सुरू आहे. चिमणी बाहेर नेली तर विझून जाईल ना. रजनीची भुणभुण सुरू होती. तेवढ्यात लाईट आली. ये, लाईट आली. दादू, चल बाहेर. रजनीनं राघवला अक्षरशः ओढतच नेलं. दादू, हे बघ, आवडलं का सरप्राईज? रजनी उत्सुकतेनं विचारत होती. राघवच्या डोळ्यात मात्र अश्रूंची गर्दी झाली होती. माईसुद्धा त्या दोघांच्या पाठोपाठ आल्या होत्या. त्यांनी
राघवच्या पाठीवरून मायेनं हात फिरवला. ट्रिंग ट्रिंग. रजनीनं सायकलची बेल वाजवली. राघवनं त्या सायकलवरून हळूच हात फिरवला. काय दादू, आवडली ना सायकल? रजनी म्हणाली. माई, हे सगळं कशाला ग? कशाला उगी पैसे खर्च केलेस? मी पायी जात होतो ना कॉलेजला, राघव म्हणाला. राघव, किती कष्ट घेशील? अरे, तुझ्यासारखे मुलं या वयात गाड्या घेऊन फिरतात. तुला देखील वाटलं असेल ना कधी, पण माझ्यामुळं तुम्ही लेकरं मन मारून जगता. सकाळी पेपर टाकायला जायचा तेव्हा त्या मालकानं तुला सायकल दिली होती. ते काम सुटलं तर ती सायकलही गेली. माझंच मेलीचं नशीब फुटकं म्हणून तुमच्याही मागं अशी दरिद्री आली. माईंनी बोलता बोलता डोळ्याला पदर लावला. असं का बोलतेस माई? तू आम्हाला सगळ्यात मोठी गोष्ट दिली आहेस, तुझ्या संस्कारांची शिदोरी. आता बघ तूच, सगळं चांगलं होईल. मी पास झालो आणि मला नोकरी लागली ना की तुझ्यासाठी मोठं घर बांधेन. त्या घरासमोर मोठं अंगण, अंगणात तुला बसायला मस्त बंगई बनवून घेईन. तुला आवडणारी सगळी झाडं लावीन आणि अंगणात 3-4 लांबलचक गाड्या, बरं का? जेव्हा ज्या गाडीत बसून जावं वाटेल तेव्हा ती गाडी काढेन. तुझ्या दिमतीला नोकर चाकर असतील. तुला, रजनीला आणि राघव बोलताना मध्येच अडखळला. आणि काय रे दादू, पुढं बोल की. रजनी त्याला चिडवू लागली. गप ग रजनी, चुकून निघालं ते. बरं का माई, मला नवीन नोकरी मिळाली. आता बस तिकडूनच येत होतो. राघवनं विषय बदलत संपूर्ण घटना माईंना सांगितली. हो, पण ते अर्धच राहिलं की. रजनी परत त्याला चिडवू लागली. ए रजने, गप हा. राघव तिला दटावू लागला. हो, पण एका अटीवर. आता तू मला तुझ्या सायकलवरून चक्कर मार. रजनीनं हट्ट धरला. आता नाही बरं रजनी, अंधार पडलाय. त्यात पाऊस पडून गेलाय. हवं तर उद्या मार चक्कर, माई म्हणाल्या. काय ग माई, मी एकटी थोडी जाणार आहे. दादा सायकल चालवेल आणि मी मागं बसते. रजनीनं खूप तकादा लावला म्हणून मग राघव तिला सायकलवर मागं बसवून घेऊन गेला. दादू, तुला ती मानसी आवडते ना रे? प्लीज खरं खरं सांग, रजनीनं त्याला विचारलं. हो, आवडते. पण तिचं आणि माझं कसं जमणार बघ ना. ती श्रीमंतीत वाढलेली आहे आणि आपल्याकडं तर तू बघतेसच ना सगळं. आणि त्याहीपेक्षा अजून एक गोष्ट, तिचा एक मित्र आहे, फार श्रीमंत. त्याच्याबरोबरच असते ती सतत, राघव म्हणाला. म्हणजे ते दोघं कपल आहेत का? रजनीनं त्याला विचारलं. नक्की माहीत नाही, राघव म्हणाला. दादू, मग तू तिला तुझ्या मनातलं सांगत का नाहीस? जास्तीत जास्त काय होईल, ती नाही म्हणेल. तुला तुझा मार्ग तरी मोकळा होईल, रजनी म्हणाली. एकदम एखाद्या म्हाताऱ्या बाईसारखी बोलतेस तू. माझं बघेन मी काय करायचं ते. आता 11वी आणि 12वी चांगला अभ्यास करायचा. या असल्या गोष्टींसाठी आयुष्य पडलंय, कळलं का? राघव आणि रजनी दोघे घरी आले. रजनीच्या बोलण्याचा राघव विचार करत होता. आपल्या मनातली गोष्ट एकदा तरी मानसीला सांगावी असं त्याला राहून राहून वाटत होतं. त्या विचारातच तो झोपून गेला.
दुसऱ्या दिवशी राघव सायकल घेऊन कॉलेजला गेला. तिथं पार्किंगमध्ये सायकल स्टँडवर तो सायकल लावत होता. तेवढ्यात वीरेन तिथं आला. काय सरपोतदार, बरीच प्रगती केली. वीरेन त्याच्या सायकलकडं तुच्छतेनं बघून म्हणाला. तुला जेलसी वाटते म्हणजे भरपूरच प्रगती म्हणावी लागेल. राघवनं त्याला सडेतोड उत्तर दिलं. जास्त शहाणपण भरला का अंगात? काय समजतोस रे तू स्वतःला? काल मुद्दाम माझ्या आणि मानसीच्या मागा आला होता ना? आला मोठा डिटेक्टिव्ह. वीरेननं राघवची कॉलर पकडली. तुला हवं ते समज. राघवनं देखील वीरेनची कॉलर पकडली. तितक्यात वीरेनला मानसी येताना दिसली. त्यानं राघवची कॉलर सोडली आणि त्याच्या शर्टवरून हात फिरवला. बॉईज, काय सुरू आहे? मानसी राघवच्या मागून येत म्हणाली. काही नाही ग. ह्या राघवनं सेकंड हँड सायकल घेतली तर त्याला म्हटलं की पार्टी दे, वीरेन म्हणाला. ओ, अभिनंदन राघव. मानसीनं राघवला शेकहँड केला. वीरेन, ऐक ना. अरे काल तू जो प्रॉब्लेम सांगितला होता ना, त्यासाठी अजून एक खूप चांगलं पुस्तक आहे. चल, तसंही मी लायब्ररीत जाते तर तुला ते पुस्तक देते. मानसी वीरेनला ओढत लायब्ररीत नेत होती. वीरेननं जाता जाता राघवला ठेंगा दाखवला. राघवही वर्गात निघून गेला. दिवसेंदिवस मानसीवर वीरेनची जणू जादू पसरत होती. त्यातल्या त्यात वीरेननं दुसऱ्याच प्रयत्नात सगळे बॅक राहिलेले विषय काढले होते. मानसी अगदी हुरळून गेली होती, कारण वीरेन त्याच्या पास होण्याचं श्रेय मानसीला देत होता. दिवस पुढं सरकत होते. एका सायकलमुळं राघवला बरीच मदत झाली होती. आता त्याचा कॉलेजला पायी जाण्या येण्याचा वेळ वाचत होता. त्यामुळं अभ्यासालाही वेळ मिळत होता. संध्याकाळी कामासाठी हॉटेलवरही तो वेळेत पोहोचत होता. तिथं त्याला बऱ्यापैकी पैसेही मिळत होते. कॉलेजचं दुसरं वर्षही अगदी पंख लावून उडून गेलं. जरा बरे दिवस आलेत असंच म्हणावं लागेल. आता रजनीला चांगल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळाली आणि तिनं चांगलं शिकून एकदा का ती तिच्या पायावर उभी राहिली की मिळवलं सगळं. आता हे तिसरं वर्ष आणि मग पुढचं शेवटचं. पुढच्या वर्षी कॅम्पस इंटरव्ह्यू. त्यात माझं सिलेक्शन व्हायलाच हवं. मला नोकरी लागली की मी माईला कोणत्याच प्रकारचं काम करू देणार नाही. आमच्यासाठी खूप खस्ता खाल्ल्यात तिनं. हॉटेलवरचं काम संपवून राघव घरी जात होता. तितक्यात त्याला बाईकवर वीरेन जाताना दिसला. त्याच्या मागं कुणीतरी मुलगी बसली होती. बाईक रस्त्याच्या कडेला उभे करून ते दोघं काहीतरी बोलत होते. राघव त्यांच्यापर्यंत पोहोचणार तेवढ्यात त्यानं बाईक स्टार्ट केली आणि ते दोघं निघून गेले. त्या मुलीचे केस खांद्यापर्यंत लांब होते, त्यामुळं ती मानसी नक्कीच नाही हे राघवच्या लक्षात आलं. रस्त्यावरच्या लाईटच्या प्रकाशात त्याला तिचा चेहरा नीट दिसला नव्हता, पण एकंदरीत चेहरेपट्टी ओळखीची वाटत होती. कोण होती ती मुलगी? तो मुलगा वीरेनच होता एवढं मात्र नक्की आहे. राघव पुटपुटला. काय होईल पुढे? खरंच राघवला दिसलेला मुलगा वीरेन होता तर मग त्याच्यासोबत ती मुलगी कोण होती? पाहूया पुढच्या भागात. आजचा भाग कसा वाटला
कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.